इग्नाइट बँकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक प्रॉपर कन्सेप्च्युअल बिल्डिंगने प्रॉफिट अँड लॉसचे क्वेश्चन्स म्हणजे नफा तोट्याचे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. आणि अशीच व्हिडिओची सिरीज जर बघायची असेल तर बेल आयकॉनला तुम्ही प्रेस करा. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया आजचे नफा तोट्याचे क्वेश्चन्स म्हणजे प्रॉफिट अँड लॉसचा कन्सेप्टने आपण क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं. बघा, आता या क्वेश्चनला मी डायरेक्ट सुद्धा सॉल्व्ह करू शकतो, पण एक पहिलं कन्सेप्ट आपण बघून घेऊ आणि त्याच्यानंतर असा जर क्वेश्चन आला तुम्हाला एक्झाम मध्ये तर हा कसा सॉल्व्ह करायचा आहे ते बघूया. आता बघा, इथे काय म्हटलंय की प्रॉफिट अर्न आफ्टर सेलिंग अन आर्टिकल फॉर ₹625, म्हणजे एक आर्टिकल 625 ला विकल्यानंतर जेवढा नफा होतो, प्रॉफिट होतो, तेवढाच तोटा तो सेम आर्टिकल 435 ला विकल्यानंतर होईल. तर त्या आर्टिकलचा कॉस्ट प्राइस म्हणजेच खरेदी किंमत किती आहे हे आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, मग आता बघा, प्रॉफिट केव्हा होतो आणि लॉस केव्हा होतो हे जर आपल्याला माहिती आहे आणि त्याने क्वेश्चन मध्ये एक हिंट दिलेली आहे की प्रॉफिट इज इक्वल टू लॉस, म्हणून मी क्वेश्चन इथून डायरेक्ट सुरू करतो. म्हणजे जेवढं प्रॉफिट 625 ला ही वस्तू विकल्यानंतर होतोय तेवढंच नुकसान 435 ला विकल्यानंतर होतोय. आता बघा, प्रॉफिट केव्हा म्हणतो, जेव्हा विक्री किंमत मोठी आणि खरेदी किंमत छोटी, मीन्स सेलिंग प्राइस बडी और कॉस्ट प्राइस छोटी, मीन्स एसपी मायनस सीपी. करेक्ट, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. लॉस काय, याच्या उलट, खरेदी किंमत मोठी आणि विक्री किंमत छोटी. ठीक आहे, मग आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे, इथे आपल्याला विक्री किंमत दिलेली आहे 625 मायनस एक्स. बघा, डायरेक्ट कसं सॉल्व्ह करायचं हे सुद्धा मी सांगणार आहे. एक्स मायनस 435. मग आता बघा, हा जर इकडे नेला म्हणजे हा 2x होईल आणि हा जर इकडे आणला म्हणजे 625 अधिक 435 होईल. ठीक आहे, तर हा क्वेश्चनला बघा डायरेक्ट मी ह्या स्टेपवरही घेऊ शकलो असतो, पण तुम्हाला समजलं नसतं एक्झॅक्टली काय केलं. ठीक आहे, तर असा क्वेश्चन जेव्हाही असतो तर ह्या दोन व्हॅल्यूला काय करायचं रे, ऍड करायचं आणि भागीला 2 करायचं, तुम्हाला खरेदी किंमत भेटून जाईल. कीप इट सिम्पल गाईस. समजलं का सांगा. बघा, मग आता 625 म्हणजे 600, 400, 1000 आणि इकडे हे 60. ठीक आहे, म्हणजे किती झाले, 1060 बरोबर. 0.6 आणि हे किती, 1060 करेक्ट आहे, इज इक्वल टू 2x. मग याचा x ची व्हॅल्यू किती होईल, 1000 चे अर्धे 500 आणि 60 चे अर्धे 30, म्हणजेच 530. ठीक आहे, तर खरेदी किंमत किती येणार आहे तेच विचारलं आहे. आता x म्हणजे काय होतं आपलं, खरेदी किंमत सीपी. सो दॅट इज व्हॉट 530 इज द करेक्ट आन्सर गाईस. समजलं की नाही, लाईक शेअर करा. ठीक आहे, तर मग हे तुम्हाला डायरेक्ट ट्रिक सांगितली आहे, इथून उचलायचा तो क्वेश्चन. ठीक आहे, चला नंतरचा क्वेश्चन. आता बघा, बरेचसे क्वेश्चन जे आहे ते मिक्सर एलिगेशन पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. मग त्यात प्रॉफिट लॉसचाही जरी क्वेश्चन असला तर याला बाय मेथडने मी जर जातो म्हटलंय तर थोडीशी प्रोसेस लेंदी होऊन जाते. पण जर मी याला मिक्सर एलिगेशन पद्धतीने जर सॉल्व्ह केला तर हा क्वेश्चन खूप इझी पद्धतीने सॉल्व्ह होतो गाईस. कसं ते बघा. आता त्यांनी काय म्हटलंय की मर्चंट हॅज 1000 kg ऑफ शुगर, म्हणजे एक मर्चंट आहे त्याच्याकडे 1000 kg साखर आहे. त्याने काय केला, काही पार्ट 8% प्रॉफिटने विकला आणि काही 18% प्रॉफिटने विकला. बघा, सेल्स ॲट 8% प्रॉफिट अँड रेस्ट ॲट 18% प्रॉफिट असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, आणि दोनही असं करून तो काय करतोय, क्युम्युलेटिव्ह म्हणजे दोनही याच्यावर तो 14%चा, म्हणजे पूर्ण त्याला संपूर्ण व्यवहारामध्ये 14%चा काय होतोय, नफा होता. 14% गेन ऑन द होल ट्रान्झॅक्शन माय डिअर फ्रेंड्स. करेक्ट. तर मग आता त्याने म्हटलंय की 18% जी साखर त्याने विकली प्रॉफिटने, ठीक आहे, तर ती किती क्वांटिटी त्याने सोल्ड केली. किती क्वांटिटी म्हटलंय, क्वांटिटी म्हणजेच या 1000 मधली किती क्वांटिटी त्याने 18% प्रॉफिटने सोल्ड केली असं म्हटलेलं आहे. मग याची मांडणी बघा कसं आहे की आता इथे 8% आणि 18% असं लिहून घ्यायचं. ठीक आहे, एकदम सिंपल क्वेश्चन. आणि या दोन्हींच्या व्यवहारावर किती, 14%. मग जेव्हा मी मिक्सर अँड एलिगेशन म्हणतोय तर याला या पद्धतीने मायनस करायचं, इकडे लिहायचं. म्हणजे 14 मधून 8 गेले म्हणजे किती, 6, आणि 18 मधून 4 गेले म्हणजे किती, 18 मधून 14 गेले म्हणजे किती, 4. म्हणजे हे 4 आणि 6 ला संक्षिप्त रूपात जर लिहिलंय मी तर हे किती होईल रे, 2:3. म्हणजे ह्या दोघांचा रेशिओ किती आला, 2:3. म्हणजे 8 पार्टच्या व्हॅल्यू आहे 2 आणि 18 पार्टची व्हॅल्यू आहे 3. मग आता काय म्हटलंय, एकूण 1000 आहे, एकूण 1000 आहे, पण आपल्याकडे एकूण किती आहे, 3 अधिक 2 5.
मग कोणाची व्हॅल्यू म्हणतोय तो 18%ची. 18%चे किती पार्ट आहे? 3 पार्ट. मी डायरेक्ट लिहू शकलो असतो. ठीक आहे, पण समजलं नसतं तुम्हाला. मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. सो 3 गुणिला 1000 भागीला 5 म्हणजे हे किती होता इथे बघा आता. ठीक आहे, सिंपल आहे. म्हणजेच 5 दुने म्हणजे 200, 200 तिरी म्हणजे हे किती होत आहे? 600. सो 600 इज करेक्ट आन्सर माय डिअर फ्रेंड्स. म्हणजे 18%चा जो प्रॉफिट आहे त्याने तो 600 kg शुगर विकून केला, असा त्याचा अर्थ होत आहे. समजलं की नाही? ठीक आहे, चला. सो नाउ लेट अस मूव टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन गाइस. ठीक आहे. बापरे सर लईच खतरनाक दिसतोय, व्हॅल्यू पाहूनच घाबरलो. काहीच गरज नाही त्या व्हॅल्यूची, बरोबर. बघा आता त्याने काय म्हटलंय, मॅन सेल्स 2 हाऊसेस फॉर रुपीज 5,36,850 इच प्रत्येकी. ठीक आहे, काय केलं? घर विकले प्रत्येकी 5,36,850. ह्या व्हॅल्यूचं ह्या क्वेश्चन मध्ये काहीच काम नाही. तुम्ही म्हणाल कसं सर? कारण बघा पुढचा पार्ट काय आहे की एक घर जेव्हा त्याने विकलं तेव्हा त्याला 5%चा नफा झाला आणि दुसरं घर जेव्हा त्याने विकलं तेव्हा त्याला 5%चा तोटा झाला, म्हणजे लॉस झाला. तर ह्या पूर्ण ट्रान्झॅक्शनवर त्याला एक्झॅक्टली काय झालं हे पर्सेंटेज मध्ये आपल्याला सांगायचं आहे. मग तुम्ही म्हणाल कसं? तर असा जेव्हाही क्वेश्चन असतो जिथे सेलिंग प्राइस सेम असते, लक्ष द्या काय म्हटलं, विक्री किंमत सेम असते, सेलिंग प्राइस इज सेम, आणि दिलेल्या प्रश्नामध्ये पर्सेंट प्रॉफिट अँड पर्सेंट लॉस जर सेम असेल तर मी इथे सक्सेसिव्ह डिस्काउंटचा फॉर्म्युला यूज करतो. कोणता रे? ठीक आहे, ए प्लस बी प्लस ए इंटू बी अपॉन 100. फिनिश्ड. मग एक गेन म्हटलेला आहे म्हणजे +5 लिहायचं आणि दुसरं नुकसान म्हटलेलं आहे म्हणजे -5. म्हणजे ए ची व्हॅल्यू +5, बी ची व्हॅल्यू -5 ही या इक्वेशन मध्ये ठेवून द्यायची आणि तुमचं उत्तर येईल. मग कसं बघा, +5 -5 प्लस 5 इंटू -5 भागेला 100 म्हणजे +5 -5 गेलं 25, 5 5 25 म्हणजे हे मायनस मध्ये येईल. मायनस इट इंडिकेट्स व्हॉट? लॉस. आणि अशा ट्रान्झॅक्शन मध्ये नेहमी लॉसच होतो. तर तिथे प्रॉफिटचे जर 2 ऑप्शन कदाचित आले तर ते डायरेक्ट एलिमिनेट होईल, लक्षात घ्या. मग आता बघा इथे काय येईल, डायरेक्ट 25 पण भागीला 100 असल्यामुळे हे 0.25% म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर माय डिअर फ्रेंड्स. समजलं की नाही सांगा. ठीक आहे, आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघा हा क्वेश्चन. बरेच लोक बाय मेथडने जातात. मला असं वाटते की प्रॉफिट अँड लॉसचा जेवढा तुम्ही फॉर्म्युला यूज नाही करणार तेवढा क्वेश्चन मॅपिंगसाठी फार इझी होतो. फक्त मी कोणता फॉर्म्युला यूज करतो रे प्रॉफिट अँड लॉस जेव्हा शिकवतो? फक्त सक्सेसिव्ह डिस्काउंटचा. बाकी एकही फॉर्म्युला यूज करायचा नाही जेव्हाही तुम्ही प्रॉफिट अँड लॉसचे क्वेश्चन सॉल्व्ह करतात. का बरं? कारण ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला त्याची प्रचिती येईल की हा क्वेश्चन सिंपल 100 घेऊन सुद्धा सॉल्व्ह करता येतो. नाव सी गाईस काय म्हटलेलं आहे की एक सायकल विकल्यानंतर 15%चा त्याला काय झाला? फायदा झाला, गेन झाला. ठीक आहे, एक सायकल विकल्यानंतर. ठीक आहे, जर ती सायकल ठीक आहे 20 रुपये जास्तने विकली असती तर त्याला त्या ट्रान्झॅक्शन मध्ये 20%चा फायदा झाला असता असं म्हटलेलं आहे. तर त्या सायकलची खरेदी किंमत किती? जरी मी ट्रान्सलेशन मराठीत नाही लिहिलंय पण इंग्लिशचा जो काही क्वेश्चन लिहिलाय त्याला मराठीत ट्रान्सलेट करून मी सांगतोय प्रत्येक वेळेस. ठीक आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग आता याची मांडणी कशी करायची बघा. आता आपल्याला जे काढायचं आहे त्याला आपण 100 घेऊ. म्हणजेच काय रे, खरेदी किंमत सीपी, कॉस्ट प्राइस इज 100. ठीक आहे, समजून घ्या, कॉस्ट प्राइस इज 100. मग पुढे काय म्हणतोय तो? बायसिकल इज सोल्ड ॲट अ गेन ऑफ 15%. म्हणजे सेलिंग प्राइस किती होईल? मी तुम्हाला सांगितलं ना, जेव्हा गेन म्हणतोय तेव्हा 100त ऍड करायचं आणि जेव्हा नुकसान म्हणतोय तेव्हा मायनस करायचं. मीन्स गेन इज व्हॉट? 115. मग 20 रुपये काय आहे? हा 20 रुपये जो आहे हा दोघांच्या प्रॉफिट, पर्सेंट प्रॉफिटचा डिफरन्स आहे. म्हणजे जेव्हा 15चा 20 होतोय तेव्हा त्याला 20 रुपये अधिक भेटत आहे असंही म्हणू शकतोय मी. किंवा 20 रुपये अधिक केव्हा भेटत आहे? जेव्हा हा 20% त्याला प्रॉफिट होतोय तेव्हा, असंही म्हणायला काही हरकत नाही. म्हणजेच इथे हा सीपी जर 100 असेल तर हा एसपी, न्यू एसपी दॅट इज 120. इजंट इट? 20% गेन. मग आता बघा ह्या दोघांचा डिफरन्स म्हणजे 20. समजलं की नाही? म्हणजे 120 वजा 115 म्हणजे किती होईल रे? 5. म्हणजे 5 पार्टची व्हॅल्यू 20 राहील. ओके नाही? 5 पार्टची व्हॅल्यू जर 20 तर 100 पार्टची व्हॅल्यू किती? म्हणजे उत्तर किती येणार?
500 म्हणजे हे किती झाले रे 400, म्हणजे 400 याची काय राहील आहे खरेदी किंमत. हे आपण समजलं पाहिजे क्वेश्चनच्या माध्यमातून. समजलं की नाही सांगा. समजलं तर लाईक शेअर सबस्क्राईब कोण करणार लगेच करा. ठीक आहे चला एकदम इझी. जिथे मार्क प्राइस छापील किंमत आली त्याच्या जोडीला डिस्काउंट येतो, त्याच्या जोडीला डिस्काउंट आला म्हणजेच सेलिंग प्राइस आली. तोच क्वेश्चन आहे बघा जरा. आपण मॉलमध्ये जातो, टॅग प्राइस बघतो, त्या टॅग प्राइसवर आपल्याला डिस्काउंट दिल्या जाते, मग कुठेतरी ती किंमत आपल्याला कमी करून तो विकतो दुकानदार, म्हणजेच सेलिंग प्राइस. म्हणजेच मार्क प्राइसवर डिस्काउंट कापल्यानंतर जे काही भेटतं त्याला आपण सेलिंग प्राइस म्हणतो. हो की नाही? मग बघा सिंपल आहे. मग इथे गेन पर्सेंटेज काढायचा आहे. गेन पर्सेंटेज कसं काढतो रे आपण? नेहमी लक्षात ठेवा की शेकडा नफा किंवा शेकडा तोटा, पर्सेंट प्रॉफिट और पर्सेंट लॉस इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन द कॉस्ट प्राइस माय डिअर फ्रेंड्स. कशावर काढलं जातं? खरेदी किमतीवर काढलं जातं. मग आता हे सगळं काय आहे जरा बघूया. त्याने काय म्हटलंय की वेंडर एक आर्टिकल खरेदी किमतीच्या 20% वरती त्याची किंमत लावतो. वरती किंमत लावतो म्हणजेच मार्क प्राइस. ठीक आहे. म्हणजे सुरुवात क्वेश्चनची कशी होईल? पुन्हा सीपी जर मी इथे 100 घेतो आहे तर एमपी मार्क प्राइस छापील किंमत ज्याला आपण म्हणतो ती किती होईल? 120. का लिहिलंय? 20% अबोव कॉस्ट प्राइस अँड अलाउज अ डिस्काउंट ऑफ 10%. आता हा डिस्काउंट कशावर काढला जातो? आताच सांगितलं, छापील किमतीवर, मार्क प्राइसवर. म्हणजेच मार्क प्राइसवर डिस्काउंट काढल्यानंतर जी किंमत भेटते त्याला मी सेलिंग प्राइस म्हणतो. इज इट इट? मग 120 गुणीला 10% डिस्काउंट, 100तून 10% काढून टाका, राहिलं किती रे? 90. 90 भागीला 100 दॅट इज इक्वल टू व्हॉट? सो यू विल गेट द सेलिंग प्राइस माय डिअर फ्रेंड. कीप इट सिंपल. 12 9 108, 2 शून्य कॅन्सल. म्हणजेच ह्या खरेदी किमतीच्या किती जास्त दिसतोय? 8 जास्त दिसतोय. म्हणजे त्याला 8%चा काय झाला? गेन झाला. सूट देऊनही दुकानदार असेच तर मूर्ख बनवतात आपल्याला, बरोबर ना? बघा सूटही दिली तरी त्याचा प्रॉफिट. म्हणजे आपल्याला वाटतं की सूट दिलं बिचारा दुकानदार कुठेतरी नुकसान करतोय. नाही रे, नाही नाही, तो जवळच्याची सोय लावतो. बरोबर ना? ठीक आहे चला. समजत आहे की नाही? ते फार महत्वाचं आहे. आता बघा हा एवढा मोठा क्वेश्चन दिसतोय. डरने का नाही बॉस. ठीक आहे. कसं सॉल्व्ह करायचं रे? दिलं काय? कन्सेप्ट बिल्डअप. मी ना एक प्रॉपर सिरीज घेऊन येईल युट्यूबवर. आता हे कसं आपलं एक इंट्रोडक्शरी लेक्चर सुरू आहे, म्हणजे एक्झॅक्टली माझा अप्रोच काय विषयाला ते घेऊन मी सेशन येतोय. म्हणजे तुम्हाला एक ओळख पटली पाहिजे. मार्केटमध्ये मी नवीन नाही, जुनाच आहे. याच्यापूर्वी मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर काम केलेलं आहे. ठीक आहे. पण मला असं वाटतं की जेव्हा आपण एखादं चॅनल नवीन सुरू करतोय, ठीक आहे, तर तिथे स्टुडंटला कसं समजेल की सर काय घेतात, कसं घेतात, कुठनं घेतात. म्हणून हा माझा एक प्रयत्न आहे. माझ्याकडे खूप सारे असे कठीण प्रश्न आहे की जे आपण सोपी पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. डीआय चे क्वेश्चन म्हणा की पीओ मेन्स मध्ये किंवा क्लरिकल मेन्स मध्ये आपला डीआय वर भर असला पाहिजे. जसं आता जे एनआयसीएलचं नोटिफिकेशन आलंय त्यामध्ये डीआय कॅसलेटचे क्वेश्चन जास्त असतात. तर त्या क्वेश्चनही आपल्याला भर द्यायचा आहे. पण त्याच्यासाठी आपलं जे अरिथमॅटिक आहे ते अरिथमॅटिक आपल्याला पहिले स्ट्रॉंग करावं लागेल गाईस. करेक्ट? तर मग आता बघा, आता हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन मी एकदम सिंपल वेने कसं सॉल्व्ह करतोय. काय म्हटलंय रे? एक आर्टिकल 825 ला सोल्ड केल्यानंतर, विकल्यानंतर 825 ला, ठीक आहे, अ मॅन लुजेस इक्वल टू 1/3 ऑफ हिज सेलिंग प्राइस. म्हणजे त्या व्यक्तीला 1/3 नुकसान होतं. कोणत्या? विक्री किमतीच्या. तुम्ही म्हणाल अरे बापरे सर घुमा दिया यहाँ पे. नाही बॉस. मी हा क्वेश्चन ना इथून सुरू करतो. मॅन लॉसेस इक्वल टू 1/3 ऑफ सेलिंग प्राइस. ठीक आहे. बरं आता नुकसान केव्हा होतं? जेव्हा विक्री किंमत छोटी, खरेदी किंमत मोठी. बरोबर ना? म्हणजे जिथे खरेदी किंमत मोठी असते आणि विक्री किंमत छोटी असते तिथे नुकसान होतं. हा कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे, एक बेसिक कन्सेप्ट आहे. बरोबर आहे? त्या आधारित कन्सेप्टवर मी याला इथे सॉल्व्ह करणार आहे. लक्ष द्या. मग आता बघा मी याला अरेंज करून घेतोय. लॉस भागीला विक्री किंमत दॅट इज इक्वल टू 1/3. अरे आत्ताच बोललोय मी. ठीक आहे. लॉस 1 आहे आणि विक्री किंमत 3 आहे. म्हणजे याची खरेदी किंमत किती असेल? 4. कारण 4तून 3 गेल्यावरच तर 1 भेटतो ना. म्हणजे या दोघांचं ऍडिशन म्हणजेच खरेदी किंमत. नाही समजलं ना? मला माहिती आहे. बघा लॉस दॅट इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. हेच बोललोय
की सेलिंग प्राइस अधिक जर लॉस झाला, सेलिंग प्राइस अधिक जर लॉस झाला म्हणजे काय येतं खरेदी किंमत. आता समजलं असेल, इजंट इट? सो नाउ गाईज बघा, मग मी इथे सीपी इज इक्वल टू 4 लिहितोय. म्हणजे हे 4 काय पार्ट आहे रे, पार्ट आहे. दिस इज नॉट अ व्हॅल्यू, दिस इज अ पार्ट, युनिट्स. ठीक आहे. मग आता त्याने काय म्हटलंय बघा, आता आपल्याकडे जर खरेदी किंमत आणि विक्री किंमत दोन्ही पार्ट आहे, मग विक्री किंमत आपल्याकडे 825 आहे. विक्री किंमत जर आपल्याकडे म्हणजे 3 पार्टची व्हॅल्यू जर 825 असेल तर त्याने पहिला पार्ट काय म्हटलाय, कॉस्ट प्राइस ऑफ द आर्टिकल. होता का काही क्वेश्चन मध्ये दम? काहीच नाही. ओरली सॉल्व्ह करण्यासारखा होता, कॅल्क्युलेशन जर प्रॉपर पद्धतीने आले तर. ठीक आहे. मग आता बघा 3 दुने 6, ठीक आहे, 2 उरले 7, 7 तिरी 21, 1 5 तिरी 15 आणि 275 गुणिला 4, 200 गुणिला 4 म्हणजे 800 आणि 75 150 म्हणजे 300, म्हणजे हे 1100 होत आहे. सर 1100 तर एकाच ऑप्शन मध्ये दिसतात, देऊ का पेल के डायरेक्ट? नाही बॉस, हे विलन खडा आहे, नन. असं कधीच करायचं नाही. ठीक आहे, रिक्स घेऊ शकता. 10 मधून जर तुम्ही अशी रिक्स घेतली तर 9 करेक्ट येईल, एक चुकीचं होईल. ये रिक्स लेना मागता है बँकिंग एक्झाम में स्पेशली. कारण कसं आहे ना, आता तुम्ही जर पुन्हा 15% काढत बसले म्हणजे तुमचे काही सेकंड तिथे गेले, हे लक्षात घ्या. आणि आपल्याला ते सेकंड वाचवायचे आहे गाईज. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट माय डिअर फ्रेंड्स. करेक्ट. मग आता बघा, हे आपलं उत्तर आलं आहे, एकच ऑप्शन मला दिसत आहे, पण अरे हो, पण खरंच आहे की नाही जरा बघून घेऊया ना. मग आता बघा, आता माझ्याकडे खरेदी किंमत नाही, त्यांनी काय म्हटलंय पुढे की फाइंड द प्रॉफिट पर्सेंटेज इफ सेम आर्टिकल इज सोल्ड फॉर 1265. मग आता माझ्याकडे खरेदी किंमत आहे. ठीक आहे, खरेदी किंमत किती आहे माझ्याकडे? आत्ताच तर काढली खरेदी किंमत, किती? 1100. बरोबर आहे, सीपी 1100. मग आता बघा, आता आपल्याला 1265 हे काय दिलेलं आहे? विक्री किंमत. खरेदी किंमतही आहे आणि विक्री किंमतही आहे. बरोबर आहे. मग आता मी 1265 मधनं जर 1100 वजा करतो आहे म्हणजे मला 165 काय भेटत आहे? नफा भेटतो आहे. आणि नफा व तोटा हा नेहमी, शेकडा नफा व शेकडा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवर काढला जातो. ठीक आहे. पर्सेंट प्रॉफिट अँड पर्सेंट लॉस ऑलवेज कॅल्क्युलेट ऑन कॉस्ट प्राइस गाईज. मग आता कॉस्ट प्राइस किती रे? 1100. म्हणजे 165 भागीला 1100 गुणिला 100. 0 0 0 0 गेले, 11 1 11. बरोबर आहे. 5 उरले, 11 5 55 म्हणजे 15% प्रॉफिट. मीन्स युअर ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर, जे की आपण पहिलेच सांगितलं होतं. समजलं की नाही? लाईक शेअर कोण करणार? करा ना. झाले वाटते, झाले. सो व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करत चला. असेच व्हिडिओ, मला माहिती आहे की तुम्हाला हळूहळू म्हणजे क्वांट ह्या विषयाबद्दल प्रेम नक्कीच होणार आहे गाईज, पण केव्हा? जेव्हा त्याला तुम्ही सिरियसली स्टडी कराल तेव्हा. बघा, माझा अप्रोच हाच असणार आहे. मग तो DI असो, ठीक आहे, की अरिथमॅटिक असो. ठीक आहे, माझे तुम्ही बेसिक्स पासून व्हिडिओ बघितले असेल, नसेल बघितले तर आजच सुरू करा. सिरीज ऑफ व्हिडिओ आपले रोजचे सुरू आहे. 2-2, 3-3, 4-4 व्हिडिओ आपले रोजचे टाकणं सुरू आहे. ठीक आहे. तर मग हा व्हिडिओ प्रॉफिट अँड लॉसचा आवडला असेल, लाईक शेअर सबस्क्राईब आणि त्याच्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाहीये. कारण बेल आयकॉन प्रेस केल्यानंतरच आमचे कोणते नवीन व्हिडिओ येत आहे हे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. सो अशाच पुन्हा एका व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. सो थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे गाईज.